आपण बीडीडी म्हणजे काय ते जाणून घेतलं, बीडीडीची स्थापना कोणी केली ते सुद्धा जाणून घेतलं. मात्र या बीडीडीमध्ये नागरी वस्ती कधी निर्माण झाली हे आता आपण जाणून घेणार आहोत. स्वतंत्र मिळाल्यानंतर या इमारती पडीक होत्या. इमारतीची स्वच्छता राहावी यासाठी 4 इमारती सफाई कामगारांना देण्यात आल्या. पुढे इथे गिरणी कामगार राहायला आले. हळूहळू या इमारतीत कुटुंब राहू लागली. काही वर्षात या चाळींची ओळख नागरी वसाहत म्हणूनच होऊ लागली. या चाळींमध्ये गिरणी कामगारांची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोलमजुरीसाठी येणाऱ्या कष्टकऱ्यांची संख्या वाढू लागली. अखेरीस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अर्थात बीडीडी मंडळ स्थापन करून या चाळींची देखभाल केली जाऊ लागली. सध्या या बीडीडी चाळीत पोलीस वसाहतींसह सर्वसामान्य नागरिक वास्तव्यास आहेत. वरळीत एकूण 121 बीडीडी चाळी आहेत. बीडीडी चाळीत एकूण 9,680 घर आहेत. एक घर 160 स्क्वेअर फुटांचं आहे. इथे तुम्ही पाहतात माझ्यासोबत हे अनेक पिढ्या यांच्या बीडीडी चाळीमध्ये वास्तव्यास होऊन गेलेल्या आहेत. आता ते नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर्वप्रथम मला सांगा, तुम्ही बीडीडी मध्ये कधी आलात? कधीपासून या बीडीडी मध्ये नागरी वस्ती निर्माण झाली? माझा जन्मच बीडीडीच झाला. आज माझं वय बरोबर 50 आहे. माझा जन्मच बीडीडीचा झाला. माझं शिक्षण वगैरे सगळं लहानपण आता ह्या वयात पोचतो म्हणजे माझी 50 वर्ष झाली. माझ्या वडिलांपासून आम्ही ते राहायला आलो, बरोबर. आणि ते ह्या बीडीडी मध्ये जवळजवळ 90 ते 95% मराठी माणसाचं वास्तव्य आहे आणि अजूनही आहे. आणि मराठी माणसाची इथे वेगवेगळे मंडळ आहेत. 2 बिल्डिंगचा मंडळ असतो आणि मराठी संस्कृती, हिंदू संस्कृती सगळी जपली जाते. गोविंदा झाला, गणपती झाला, एवढ्या मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात ना की असं वाटतं कधी हे म्हणजे दिवस निघून जातात कळत नाही, वर्ष निघून जातो कळत नाही. अशी ह्या चाळी होत्या. आणि ह्या चाळीमध्ये प्रत्येक मजल्यावरती 20-20 खोल्या होत्या. प्रत्येक 20 खोल्यांची एक मजला कमिटी असायची. म्हणजे आता एक ह्या बीड मध्ये 4 माळ्याची बिल्डिंग आहे. पहिला मजला, तळमजला, दुसरा मजला अशी कमिट्या होत्या, मजला कमिटी. परंतु ह्यांचा एक मंडळ असायचा ह्या बिल्डिंगचा. त्या मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे म्हणजे हिंदू सण साजरे केले जायचे. म्हणजे हिंदू संस्कृती, मराठी संस्कृती जपली जायची. खूप खूप आनंद, म्हणजे आनंदाचं वातावरण असायचा. लोक एकमेकांना म्हणजे काय सुखात दुःखात, कोणाला काय मेडिकल इमर्जन्सी झाली, फटाफट सगळे मुलं एकत्र होऊन त्या माणसाला कुठे हॉस्पिटलाइज करणं, हे करणं, एकत्र येऊन म्हणजे एक एकजुटी होती ना ती बीडीडी आहे. खरंच एक वेगळाच अनुभव आहे बीडीडी जायचा. आता हा जो पुनर्विकास होतोय त्यात ज्या शासनाने केलंय रॅट पद्धतीने लॉटरी काढून पूर्ण हिंदू संस्कृती संपवून टाकली पूर्ण. जे मंडळाची एकजुटी होती सगळी संपली. मला वाटत नाही की ह्या नवीन इमारतीमध्ये आता हे सगळं मजा येणार. खूप शक्य नाही, खूप कमी वाटते शक्यता. स्वप्न असतं की चाळीतून नव्या मोठ्या इमारतीत, टोलेचंग इमारतीत जावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण एक बीडीडी चाळीचे जे नागरिक आहेत त्यांची एक वेगळी नाळ होती जी तुम्ही आता सांगितली, जी जुळली होती ती म्हणजे मंडळासोबत होती. सगळे चाळ म्हटलं की सगळे एकत्र यायचे. पण आता ती मजा तिकडे नाही येणार असं तुमचं म्हणणं आहे? कसं आहे की त्या काळामध्ये वडील हे म्हणजे तेव्हा गिरणी मिल अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने चालत होत्या. आणि साऊथ मुंबईमध्ये हा गिरणी मिल कामगारांचा एरिया सगळ्यांनाच माहिती आहे. बऱ्याचशा गिरणी मिल जावं. आणि इथे जे लोक राहायची मराठी माणसं ते गिरणी मिलमध्येच म्हणजे कामाला होती. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट अशा शिफ्ट असायच्या. आणि बराचसा वेळ लोकांना भेटायचा. आणि कमावणारा एक माणूस असायचा, त्याची 2-2, 3-3 मुलं असायची. आणि 2-2, 3-3 मुलं शाळेत जायची वगैरे जायची. आता तीच मुलं आता मोठी झाली. आणि आता बीडीडी काय झालंय की आज ते वडील नाही आहेत त्यांचे, परंतु त्या मुलं आता मोठी झाली आणि हिश्श्यावरून त्यांची बरीचशी लपडी व्हावी लागली आहे. एका रूम मध्ये आता 3-3 भाऊ बहीण असतात, ते हिश्श्यावरून लपडी चालू झाले. त्यामुळे आता पुनर्विकासाच्या बिल्डिंगी बनवल्या गेल्या आहेत. ते म्हणजे असं काहीच नाही. सरकारला सगळं माहिती होतं की भावांमध्ये लपडी चालू आहे हिश्श्यावरून. एक असा एक प्रॉपर मराठी माणसं, म्हणजे सगळी मराठीच माणसं होती ना. आज मराठी माणसं हद्दपार होऊ नये, मग ह्यासाठी वेगळं नियोजन करायला पाहिजे होता. प्रॉपर म्हणजे आता जो एरिया भेटायला पाहिजे होता तेवढा एरिया नाही भेटलाय. दिला पाहिजे होता नियमाप्रमाणे. जे 33(9) लावलाय काहीतरी त्या एरियाप्रमाणे लोकांना 700, 750, 800 आसपास घर दिला पाहिजे होता. आणि तेच ना 3 BHK असं दिला पाहिजे होता, जेणेकरून 3 कुटुंब आरामात म्हणजे मराठी माणसाचं कुटुंब इथे राहिलं असता. आज काय झालंय, आज ह्या पुनर्विकासामुळे मला वाटत नाही की आता मराठी माणसं ऑफोर्ड करू शकतात त्याला. कारण की इथे कॉर्पोरेट स्पॉट पण दिला गेला नाहीये.
10 वर्ष 12 वर्ष का ते मेंटेनन्स दिलं आहे ह्या नवीन इमारतीमध्ये. त्या 12 वर्षानंतर मला वाटत ना की इथे जे 90% मराठी माणसं आहेत ते 10 ते 15% उरणार आहेत. त्यामुळे शक्यता कमी, सगळी आता हद्दपार होणार, मुंबई हद्दपार होणार मराठी माणसं ह्या पुनर्विकासामुळे. त्यावेळेला पुनर्वसनाचा प्रश्न समोर आला, त्यावेळेला सर्व बीडीडी वासियांची बैठक सुद्धा घेण्यात आली होती. त्यावेळेला नेमकं किती घराचं आश्वासन देणार होतं, किती स्क्वेअर फीटचं घर देणार असं आश्वासन दिलं होतं, आणि आता किती स्क्वेअर फूटचं घर मिळतं? नाही, खरं म्हणजे ना रहिवाशाला माहितच नाही की किती स्क्वेअर फीटचं घर द्या. तेव्हा 2017 साली तेव्हा 2017 साली भूमिपूजन झालं जांभुरी मैदानावर. तेव्हा 22 माळ्याची बिल्डिंग इथे होतं वळीला. त्यानंतर दुसरा भूमिपूजन झाला 2021ला. तेव्हा 40 मजली इमारत लोकांना माहितच नाही, 40 मजली झाली. बरं, 40 मजली झाली, एरिया तेवढंच, सगळं काय तेवढंच, फक्त 2240 केले गेले. लोकांना काहीच माहित नाही ना. आता हे कसं आहे, हे सरळ मराठी माणसं मुंबई हद्दपार होणार. आता 40 मजली किती मेंटेनन्स येणार, काय येणार 12 वर्षानंतर? राहू शकतो का मराठी माणसं? हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी कोणाची सरकार येऊ दे, त्यांना आमच्या बीडच्या रहिवाशांच्या मराठी माणसांच्या कडून नम्र विनंती आहे की मराठी माणसांना लक्ष घाला, ह्यांना कॉर्पोरेट स्पॉट देण्यात यावा, जेणेकरून ते इथे वर्ष परत अजून पिढ्या कंटिन्यू राहू शकतील. कारण की मेंटेनन्स काहीच, कॉर्पोरेट स्पॉट काहीच दिलं नाही लोकांना. आपल्यासोबत हे जे नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण पाहायला गेलं तर इथे आणखी नागरिक आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. आई तुम्ही किती वर्षांपासून? ब्रिटिशच्या राज्यापासून आमची सासूबाई होत्या तिथे. त्याच्यानंतर त्यांच्या मुलाचं लग्न झालं, मी आले. त्याला कधी 17 वर्ष चालू आहे माझा. 30 वर्षापासून मी आहेच इथे. चाळ म्हटलं की सगळ्या महिला मंडळांचं एकत्र येणं, घराघरांमध्ये जाणं, सणवार असले की एकमेकांसोबत बोलणं, असं सगळं होत असतं. पण काय भावना आहेत? आता ही बिल्डिंग, मुळात ही चाळ सोडून आता नवीन बिल्डिंग मध्ये जायचंय. आता काय नवीन बिल्डिंग मध्ये कुठे बांधलं? इथेच ना, आपल्याच जागेवर ना, आपल्याच जागेवर, आमच्याच जागेवर पण पाहिजे नवीन बिल्डिंग. आता बरेच वर्ष झालेत, कारण ह्या बिल्डिंगी कोसळायला आलेत. कधी इथे बसलं, काय झालं, वरून कोणी हे केलं तरी ते होणार, पण ते नवीन झालीच पाहिजे. आमचं म्हणणं होतं काय, आम्हाला दिलं बरोबर आहे नवीन, पण आम्हाला ना आमची मराठी माणसं जेवढी आम्ही एकत्र बिल्डिंग मध्ये आहोत ना, ते आम्हाला एकत्र पाहिजे होते. हे आम्ही पहिलं जेव्हा नारळ फोडलं तेव्हा सांगितलेलं होतं, पण ते त्यातलं काहीच झालं नाही. त्यामुळे आम्हाला हा निर्णय त्यांचा योग्यच नव्हता. आम्हाला जसे आम्ही 20 कॉलेज त्यातल्या 8च आहेत ना एका फ्लोअरला, 8 तरी एकत्र याव्या, हे आमचं. इकडे असं आहे की इथे 160 स्क्वेअर फुटाचं घर होतं, त्याच्यातल्या आठवणी आणि तिकडे मिळणारं मोठं घर त्याच्यातल्या आठवणीमध्ये किती तफावत असेल? भरपूर, म्हणजे अगदी 80% तर असेलच. आता म्हणजे काही झालं ना, एक माणूस समोर दिसला नाही तरी लगेच विचारणार, तू बाहेर नाही आलीस, काय आलं? तसं तिथे होणार नाही. म्हणजे जी आपुलकी होती ना ती जाणार नाही. खूप आम्हाला खूप आता म्हणजे आता मोठं घर मिळणार म्हणून खूप आनंद आहे आम्हाला. पण आम्ही इथून आता एकत्र जे एकजुटीने आम्ही राहत होतो, पण आता आम्ही चाललोय त्याचं दुःख आहे आम्हाला. दुःख पण आहे आणि आनंद पण आहे. आता शेवटी आमचं स्वप्नच आहे ना मोठ्या घरात जाण्याचं. पण जे आम्ही इतके वर्ष आमचं लग्न झाल्यापासून आम्ही इथे आलो, आम्ही खूप एकजुटीने राहिलो. कधी कोणाचं भांडण नाही, काय नाही. एवढं असं मिळणं शक्य नाही पुढे. तुमच्याकडे तुमच्या काय भावना आहे? आमच्या भावना म्हणजे काय, आम्ही आता या बोलल्या त्याच तेच आहेत. आणि आम्ही कसं पहिल्यांदा पिकनिक म्हणा, काय म्हणा, हळदी कुंकू म्हणा, कसले पण प्रोग्राम, कोण आजारी असलं काय असलं तरी एकमेकांना घरी जाऊन त्यांना जेवण खावण वगैरे. पण हा सगळा आनंद मोठ्या बिल्डिंग मध्ये घेता नाही येणार. कसं येणार? प्रत्येक जण आपापल्या रूम मध्ये राहणार. आता इथे कसं एकत्र वेगवेगळं मिळणार ना, आमच्या बाजूला दुसराच कोणतरी असणार, मग आम्ही तर एकत्र नाही येणार. त्याच्यामुळे आमचं हे सगळं एन्जॉय सगळं जाणार. तुमच्याकडे येतो, मला जाणून घ्यायला आवडेल की छोटं घर आणि आता थेट मिळणारं मोठं घर, याच्यामध्ये काय तुम्हाला वाटतं की तुमच्या भावना एकत्र होतील? माझ्या भावना म्हणजे काय, आता त्या टायमाला माझी आई आजी सगळे पिढी जवळजवळ आता 60-70 वर्ष झाली मला. म्हणजे 3-4 पिढी गेली माझी. माझ्या आजोबांची पिढी गेली, माझ्या आईची पिढी गेली, आता पिढीची आता मुलं आणि त्यांची मुलं, एवढी पिढी सुखाने राहिली आणि गोल बनवून आणली. आणि सगळ्या कार्यक्रमाला माळा कमिटीची पूजा, माळाची 20 कॉलनीची पूजा असते सार्वजनिक, ती सर्व बायका पुरुष सहकार करून मदत करतात. तर मोठ्या याच्यामध्ये गेलो आपण रूममध्ये, तर बाजूला सगळे अलग अलग नंबर आहे ना, हा आहे ना जातीचा, हा आहे ना जातीचा, मग त्याच्यात होऊ शकत नाही.
सगळं एकत्र होती ना आम्ही चाळीतली, तशीच आली ना शेजारी बेजारी, तर सगळे प्रोग्राम होऊ शकतात. गणपती होऊ शकतो, नवरात्र होऊ शकतो, कबड्डी होऊ शकतो, दहीहंडी होऊ शकते, सगळे प्रोग्राम हसून खेळून मजा मारून असं आहे. तर आपण पाहतो इकडे जरी जुन्या घरातून म्हणजे बीडीडी चाळ, मुळात या चाळींमधल्या खोलींची आपण जर एरिया पाहिला तर तो केवळ 160 स्क्वेअर फुटांचा होता. मात्र त्याच्यातल्या आठवणी या बंगल्यासारख्या होत्या, जसं त्यांनी आता आपल्याला सांगितलं. मात्र त्या नवीन घरांमध्ये जरी जात असलं तरी तिकडे या आठवणी ताज्या होतील का, हा सवाल त्यांच्या पुढ्यात पडलाय. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. जाणून घ्यायला आवडेल की जसं 160 स्क्वेअर फुटाच्या खोल्या इथे नेमक्या किती खोल्या आहेत आणि जवळपास किती चाळी या ठिकाणी आहेत? आता वळीचं म्हटलं तर एका मजल्यावरती 20 खोल्या आहेत. असे म्हणजे चार मजले 80 खोल्या जागा एका बिल्डिंग मध्ये. आणि संपूर्ण बिल्डिंग 121 बीडी चाळ आहेत. 121 बीडी हा पुनर्विकास वळीचा होतोय. आणि तुम्ही म्हणता ना 160 बरेचसे मीडियावाले 160च, पण हे 160 फक्त दाखवण्यापुरत्या होत्या. इथली लोक आहेत ना सगळी 2 बिल्डिंग मध्ये जागा, एका बिल्डिंगच्या मागे 4 बाजूला एका बिल्डिंगची जागा होती. एक बिल्डिंगच्या मागे एक बिल्डिंगचा 4 बाजूला स्पेस होता, तो सगळं निघून गेला आता पुनर्विकासामुळे. कारण की हे आम्ही जे रहिवासी होतो ना इथले, आता बीड चाळीमध्ये राहणारे मंडळ बिंडळ सगळी पोरं एकत्र जमायची बिल्डिंग खाली, तर आम्ही फक्त घरी फक्त जेवायला आणि झोपायला. अदरवाईज कोण कॉलेजला चाललाय, कोण शाळेत चाललाय, कोण कामावर चाललाय, काही लोक घरी बसले ते मंदिराच्या कट्ट्यावर बसले आहेत. म्हणजे असे एक दिवस एकजुटीचे दिवस निघायचे. आणि प्रत्येक मंडळांनी म्हाडाला पत्र दिलेत, निवेदन पत्र दिलेत की आमची जी बिल्डिंगची लॉट आहेत, आमच्या 2 बिल्डिंगचं मंडळ आहे तर एकाच बिल्डिंग मध्ये काढून देण्यात यावं. परंतु म्हाडाने वगैरे प्रशासनाने काहीच लक्ष घातलं नाही. आणि त्यांनी स्पष्ट लिहिलं की याच्यामध्ये जर मंडळ विभागली गेली म्हणजे माणसं विभागली जाणार, त्यामुळे मराठी संस्कृती झाली, हिंदू संस्कृती झाली, हे सगळे गायब होणार. कारण की जर तुम्ही असंच मंडळ फोडत राहिले तर कसं चालणार. जवळपास या अख्ख्या 121 बीडीडी चाळींमध्ये असे एकूण किती मंडळ आहेत आणि किती पत्र हे म्हाडा पुढ्यात गेले होते, आणि एवढ्या पत्र जेव्हा म्हाडाच्या पुढ्यात जातात मग त्याची दखल का नाही घेतली? तुम्हाला काय वाटतं यामध्ये नेमकं काय घडलं असेल? नाही दखल घेतली तर आम्ही जवळपास आमच्या मंडळाचं सांगतो मी 2 वेळा दिला की आम्हाला रॅट पद्धतीने लॉटरी नको, आम्हाला चाळणी हे देण्यात यावे जेणेकरून सगळी मंडळ एकाच बिल्डिंग मध्ये येतील. परंतु असं काहीच झालं नाही. आम्ही जे आता विद्यमान VP आहेत संजीव जयस्वाल साहेब, ते स्वतः आम्हाला म्हाडाच्या याच्यात दालनामध्ये बोलले की ह्या पुढे मतलब हिंदीमध्ये बोलले की इसके आगे चाल के हिसाब से लॉटरी निकलेगी. तरी पण एक आठवड्याची नोटीस लागते आमच्या जाईत की रॅट पद्धतीने लॉटरी काढली जाणार. रॅट पद्धतीने लॉटरी काढली गेली म्हणजे ही सहज हुकुमशाही झालेली, लोकशाहीचा खरंच अपमान आहे. जर प्रॉपर ज्यांचा डेव्हलपमेंट आहे त्या मंडळीने तुम्हाला निवेदन दिलं आहे त्याच्यावर तुम्ही का लक्ष घातलं नाही? तुम्ही लक्ष घालायला पाहिजे ना गोष्टीला. प्रश्न असा आहे की जरी तुम्ही आता बीडीडी चाळीमध्ये राहत असला, अनेक आता पाहायला मिळते चाळी तुटायला सुद्धा आले, पडीक झालेले, जमीनदोस्त केव्हाही होती. मात्र अशा पद्धतीमध्ये जो डेव्हलपमेंट पुनर्विकास जो होतोय तो खरं तुम्हाला मान्य आहे का? येस, पुनर्विकास व्हायलाच पाहिजे ना. सगळ्यांचा इथे समर्थन आहे पुनर्विकासाला, कोणाचा विरोध नाहीये. पण पुनर्विकास हा लोकांच्या ज्या रहिवाशांच्या हिताचा पाहिजे, तो नाहीये, खरंच नाहीये. आता तुम्हाला उदाहरण सांगू, आता मी 22 माळ्याची बिल्डिंग होती जेव्हा पुनर्विकासाची, 500चा एरिया होता आणि 40 माळ्या बिल्डिंग तरी पण 500च. फंजिबल पैसा केवढे गेला आमचा? नियमाप्रमाणे फंजिबल पैसा दिला पाहिजे. कोणी खाल्ला आमचा फंजिबल पैसा आहे? आम्हाला कसा करणार आमच्या रहिवाशांना? बरं, त्यांना तुम्ही कॉर्पोरेट पण देत नाही, काय देत नाही. हाय तोच तुम्ही क्लॉज लावलाय म्हणजे 22ला पण देत आणि 40ला पण दे. आम्हाला फायदा काय 40 मजली करून? आम्हाला त्याचा बेनिफिट काय? फक्त प्रत्येक घराला पार्किंग. ते आम्ही भांडून घेतली. अरे आम्हाला तुम्ही फंजिबल पैसा दिला असता आम्हाला पार्किंग ऑटोमॅटिक भेटली असती. तुमच्याकडे आम्हाला विनंती करायची गरजच नाही आम्हाला. पण तुम्ही ज्या नियमात बसतात, आम्ही काय वेगळं मागत नाहीये. आमचं एवढंच मागणं आहे की सगळी मंडळ एकत्र आणा, एका बिल्डिंग मध्ये येऊ द्या. आता इथे बरेचसे समाज आहेत, मराठी समाज, आता बहुतेक मराठी समाज आहे इथे, वळी बिडीचा आहेत, पद्मशाली समाज आहे, मुस्लिम समाज आहे. प्रत्येकाने निवेदन दिले तिथे, प्रत्येक निवेदन दिले की अशा पद्धतीने लॉटरी काढून द्या. परंतु तो कसा काहीच झाला नाही. मेन म्हणजे मराठी माणसांची मंडळ फुटली आहेत ना, ते अतिशय दुःखद आहे ते खरंच. म्हणजे आता ही मला वाटत नाही या मंडळ फुटण्याला कारण केवळ हे डेव्हलपमेंट आहे का? येस डेव्हलपमेंट. बघा कसं आहे, आता म्हाडाला निवेदन दिलं तर म्हाडाने लक्षच घालत नाही ना. ते त्यांच्या मनाचं म्हणजे हुकुमशाही पद्धतीने करत आहे.
पाहिजे तर तुम्हाला मी पुरावा पण देतो किती मंडळांनी अर्ज केले ते सगळे आणून देतील अर्ज. आम्ही असे आम्ही अर्ज केले की आमची लॉटरी इथे काढून देण्यात यावी, ह्या बिल्डिंगमध्ये एकत्र लॉटरी काढून देण्यात यावी, जेणेकरून आमचे सण जे आम्ही साजरे करतो, पारंपरिक सण आम्ही साजरे करतो आमच्या मंडळाच्या पाहिजे ते पारंपरिक ह्याच्या पुढे पण म्हणजे व्हायला पाहिजे. पण मला वाटत नाही आता होतील अशी, कारण की आता समजा आता ह्या 2 बिल्डिंगमध्ये 160 रूम आहेत, 160 रूमचं एक मंडळ आहे बरोबर. आता 4 खोल्या तिकडे, 4 खोल्या तिकडे, 10 खोल्या तिकडे, ते आता एकत्र येणार नाहीत ना. मंडळ विखरला गेला, कुठे जाणार मंडळ? जर एका बिल्डिंग मध्ये असतात तर नक्कीच ते एक साजरे झाले सण. निश्चितच एक प्रश्न पुन्हा येतो इकडे या ठिकाणी की ज्या वेळेला तुम्ही ते वास्तव्यास होता, म्हणजे अजूनही आहात, नेमक्या नागरी समस्या तुम्हाला काय सतावत होत्या आणि त्याच्यावरती तुम्ही वारंवार तक्रारी केल्या आणि त्या अजूनही प्रलंबित आहेत, काही सुटल्यात असं काय? PWDला की म्हाडाला? नाही, आता तुम्ही पुनर्विकासाच्या अगोदर कसं आहे, आता इथे स्लॅब पडतोय म्हणजे PWD आम्ही अर्ज करायचो, कोणाकडे पाणी लिकेज आहे, ड्रेनेज लाईन लिकेज आहे, ते सगळ्या तक्रारी वारंवार येत होते. आता कसं आहे, जुन्या बिल्डिंग झाल्याच आहेत, आता बिल्डिंग तर कोसळणार नाही, ह्याच्या स्लॅब असे कोसळतील, एक स्लॅब पडेल ह्याच्या म्हणजे दुःखद होईल, डोका फुटेल, हे होईल, ते होऊ शकते. ते सगळं आम्ही वारंवार PWDला आम्ही कंटिन्यू फॉलोअप घेऊन ते करून घ्यायचो आम्ही काम, बरोबर की नाही? आणि त्यामुळे जुन्या झाल्यामुळे किती पण रिपेअर करा, शेवटी माणूस एकदा म्हातारा झाला की तो परत कितीला लिफ्ट होतो, म्हाताराच असतो. त्या पद्धतीने ते तात्पुरता काहीतरी रिपेअर करून जायचे आणि मग आता 100 वर्ष जुन्या बिल्डिंग मध्ये त्याला पुनर्विकास होणं गरजेचं आहे. तसा पण शासनाचा निर्णय द्यायचा की 100 वर्ष जुना झाला की ते गो फॉर रिडेव्हलपमेंट, तसं सहज नियमच आहे तो. तरी पण इथे 100 वर्ष जुन्या बिल्डिंग झालं पण इथे ट्रान्झिट कॅम्प दिलं जात आहे म्हाडाच्या पद्धतीने. विचार करा, ट्रान्झिट कॅम्प दिला जातो बेगीडसाई मध्येच. आता हा कुठला नाही आहे? ट्रान्झिट कॅम्प कशी काय तुम्ही देताय? त्याला जबाबदार कोण? उद्या काय दुखापत झाली त्याला जबाबदार कोण आहे? शासन की प्रशासन? तुम्ही तुमच्या मनाने सगळे काम करताय, सगळं अदांतरी आहे. हा सगळं आता काही आता तिकडे त्यांच्या मनाप्रमाणे 2 बिल्डिंग पाडल्या, कारण त्यांना आता ज्या बिल्डिंग देणार आहेत त्यांना ओसी मिळत नव्हती. त्या ओसी न मिळण्यामुळे त्या 2 बिल्डिंग पाडल्या, 25 आणि 26 तिकडे, आणि बाकीच्या बिल्डिंगला ट्रान्झिट दिला, घोषित केला, म्हणून इथल्या लोकांना ट्रान्झिट टाकला. म्हणजे अशा म्हणजे त्यांच्या मनात जे येईल ते करतात. कोणाची लॉटरी कुठे पण काढा, बिल्डिंगची हाईट कमी द्या, स्क्वेअर फीट कमी द्या, म्हणजे लोक कितीही काय बोलू दे त्यांना लक्ष घालायचं ना आपण. म्हणजे हे आता मला वाटते ते कबूतरखाना बंद झालं, इथे कबूतरखाना टाकला वाटते, असंच बोलावं लागेल आता सरकारला आणि प्रशासनाला. आपण या ठिकाणी पाहतो, आपण या BDD चाळीतील नागरिकांशी आपण बातचीत केली, त्यांचं म्हणणं आपण जाणून घेतलं. एकीकडे ते सांगतात आमच्या बऱ्याच आठवणी, मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की त्यांना या आठवणी पुन्हा एकदा नव्या बिल्डिंगमध्ये, मुळात या टॉवरमध्ये ताज्या ठेवायच्या आहेत. त्यामुळे याचा प्रश्न नेमका कोण सोडवणार असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. आपल्यासोबत इथे पाहायला गेलं तर आणखी त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत ज्या प्रकारे इथे मोठ्या प्रमाणात त्रुटी पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेला बैठका झाल्या होत्या की या चाळीतून जे रहिवासी आहेत ते नव्या पुनर्विकासामध्ये नव्या मोठ्या टॉवरमध्ये राहायला जाणार, पण जरी जात असल्या तरी त्यांना त्रुटी सतावत आहेत. त्या नेमक्या त्रुटी काय? आम्ही याचा अभ्यास केला होता. जेव्हा 33(9)चं जे कलम होता, स्कीम होता, तर 33(9)ला मॉडिफाय करत 33(9)B म्हणून, तेव्हा MRTP ऍक्टच्या अंतर्गत त्यांना म्हटलं गेला होता की जे राहणारे जे लोक आहेत त्यांच्या सूचना व हरकते घेऊन तुम्ही मॉडिफाय केला पाहिजे होता. पण राहणाऱ्या लोकांच्या सूचना व हरकते काही घेतलेली नाहीये. एक दुसरी गोष्ट, कुठलं तरी संस्थाचा लेटर ते सबमिट केला आणि लोकांना असं म्हटलं की सजेशन्स आहे, आणि संस्था लोकांनाच माहित नाही कुठली संस्था आहे ज्यांनी सबमिट केलं ऑन बिहाफ ऑफ द पब्लिक, ते माहितच नाही आपल्याला. ते एक झाला. त्यानंतर काय झाला, 1-2 GR आहेत एकाच वर्षात ज्यामध्ये असं म्हणतात की बाबा तुम्हाला फंजिबल यामध्ये इन्क्लूड आहे, आणि परत एक GR होतं त्याच वर्षी एक्सक्लुझिव्ह फंजिबल. आणि हायकोर्टचा शासनाचा निर्णय, आता वर्ली नाक्यावर एक बिल्डिंग आहे तिकडे शासनाचा निर्णय होता की फंजिबल देणं अनिवार्य आहे. मग आमच्यामध्ये तुम्ही फंजिबल दिली नाही, तुम्ही स्वतः GR मध्ये सांगताय, मग आम्हाला फंजिबल भेटला पाहिजे ना. आणि लोक वारंवार काय म्हणतात की 160 तुमचं 500 भेटतं, बरोबर. पण जेव्हा मोजणी झाली, आम्ही जॉईंट मोजणी पण केली, पहिला पण मोजणी झाली होती आम्ही, तेव्हा आम्ही बघितलं की टोटल 500 कार्पेट पैकी 490.5 आहे आणि हाईट 8.5 फूट आहे. किमान 2.75 म्हणजे 9 फीट किमान असावा, 9.02 सेंटीमीटर असावा, तेवढा पण नाहीये, कमी आहे. सर्व इमारतींची हाईट आणि जे सर्वे केले आम्ही त्यांचं सांगतोय, सर्वांचं पण कमीच असणार ना, कारण सेम ते अप्लाय करत असेल. ते एक झाला. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर सर्वे तुम्ही जो केला आता म्हणाला, हा सर्वे कोणाच्या माध्यमातून केला? पहिला आम्ही पर्सनल केला, त्यानंतर आम्ही
माननीय सभापती साहेब होते नार्वेकर साहेब, त्यांना विनंती पत्र दिलं आम्ही. त्यानंतर जॉईंट सर्व्हे झाली टाटा आणि प्लस आमचा प्रायव्हेट सर्व्हे, त्यामध्ये निदर्शनात आला आणि आमचा रिपोर्ट आम्ही सबमिट केला. त्यांचा रिपोर्ट आत्ताही आला नाही आमच्याकडे. आणि त्यानंतर जेव्हा त्यांना माहित पडलं की हाईट आणि स्क्वेअर फीट कमी काहीतरी झाला पाहिजे होता, काहीतरी त्यांच्याकडनं काही म्हणजे ऍक्शन घेतला पाहिजे होता, काहीच झालं नाही तसा. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघितला लोकांचं कन्सेंट देखील घेतलं नाहीये. ते म्हणतात गव्हर्नमेंटची प्रोजेक्ट आहे, काय गरज आहे घ्यायची, तुम्ही इकडे भाडे करू आहात. पण मला हेच विचारायचं, जिथे इथे भाडा करू आहे, जिथे पण लँडलॉर्ड प्रॉपर्टी असो, कोणाचे प्रॉपर्टी असो, मग तिथेही त्यांचं कन्सेंट घेतात. प्रत्येक गोष्टी कॉन्फिडन्स घेतला पाहिजे. आणि इथे तुम्ही बघितलंच ना, प्रोजेक्टचं जी सुरुवात झाली त्यामध्ये पारदर्शकता नव्हतीच पहिल्यापासूनच, बरोबर. आणि दुसरी गोष्ट वारंवार म्हणतात 160 वाल्यांना 500 तर आणखी काय पाहिजे. तर मला त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही जर कुठेही सेस प्रॉपर्टी नॉन सेसरी प्रॉपर्टी असेल 33(9) स्कीम मध्ये जात असेल ना, त्यांचं घर 120चं पण आहे, त्या लोकांना तुम्ही 560 देताय 120 वाल्यांना पण. आणि तिकडे लँड एरिया मिनिमम काय पाहिजे 4000 स्क्वेअर मीटर पाहिजे. आणि जेव्हा 1 हेक्टरचा ओव्हर लँड असतो त्यांना 610 भेटतात, बरोबर आहे. तर इथे तुम्ही बघितलं 59.69 एकरची लँड आहे, मग आम्हाला किती भेटला पाहिजे होता. तुम्ही फक्त 160चा 500 देता ते दाखवतो तुम्ही, पण FSI किती क्रिएट झाली 7.38 FSI भेटली इकडे. त्या अनुषंगाने मला जास्त भेटला पाहिजे होता, कारण तुम्ही फंजिबल दिली नाहीये. नेमकं तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या का पूर्ण होत नाही? कारण कोण ऐकायलाच मागत नाही ना. आम्ही बघा, आम्ही मुख्यमंत्री साहेब होते तेव्हा एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्याकडे देखील गेलो आम्ही आणि माननीय राजसाहेबांनी घेऊन गेले. त्यानंतर आपण भरपूर ठिकाणी म्हणजे BJP असो, शिवसेना असो, कुठलाही पक्ष असो, प्रत्येकांकडे आम्ही लेटर दिलेला आहे. तरी सुद्धा काही अंमलबजावणी काही झाली नाही आणि काही सुनवाई झाली नाही. फक्त आम्ही सर्वांनी एकत्र म्हणजे फाईट केली, त्यामुळे प्रत्येक घराला एक पार्किंग भेटला. पहिला 2 पैकी 1 पार्किंग होता. मोठ्या घरासाठी तुम्ही लढा दिला, पण त्या बदल्यात मिळालं केवळ पार्किंग. येस. आणि फक्त घरासाठी नाही, आम्ही भरपूर गोष्टी होती, जसे की 675 एरिया एक बोललो आणि कॉर्पस पण पाहिजे बोललो आम्ही. कारण 12 वर्षानंतर जे कॉर्पस नसणार, बरोबर आहे. मग 12 वर्षानंतर आता तुम्ही बघितलं ऑन एन ॲव्हरेज आता जे 500 घरं म्हणजे 500 स्क्वेअर फीट भेटेल आम्हाला, एक 5000चा आसपास आम्हाला येणार मेंटेनन्स. पण ठीक आहे, 12 वर्ष मेंटेनन्स नाहीये, त्याच्या नंतर तर येणार ना मेंटेनन्स, तेव्हा 10,000 होणार, इन्फ्लेशन वाढणारच ना. आणि तुम्ही हे बघितलं की हे म्हणतात की मेंटेन आम्ही करणार. तर मला एक सांगा ना की माडा जेव्हा मेंटेन करणार 12 वर्ष आणि काही प्रॉब्लेम आला, लिफ्ट जरी बंद पडला, बरोबर, आता ज्यांनी म्हटल्याप्रमाणे स्लॅब कोसळतो किंवा आपलं पाणी गळतं, मग तिथे आपण जेव्हा कंप्लेंट करताना विचारा PWD किती का टाइम घेते येऊन दुरुस्ती करायला. आणि एखादा लिफ्ट बंद पडला 40 मधलं, तुम्हाला वाटतं का माडा लगेच येणार आणि कार्य करणार त्यामध्ये, म्हणजे लगेच ऍक्शन घेणार? आम्हाला वाटत नाहीये. त्यापेक्षा आमचं असं होता की बाबा तुम्ही 12 वर्ष जे मेंटेनन्स आम्हाला देता म्हणताय ना, फ्री आहे, त्यापेक्षा तुम्ही तुम्ही कॉर्पस दिला असता आणि एस्क्रो अकाउंटमध्ये ठेवली असती. जे येणारा जे आपली बँकमध्ये ठेवलं असतं, तर त्याचं जे येणारा जे इंटरेस्ट होता त्यामध्ये आपलं पूर्ण चाललं असतं, म्हणजे आपला मेंटेनन्स चाललं असतं बिल्डिंगचा, बरोबर. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघितलात एक कॉर्पस पण झाला. आणि पार्किंगचा मी म्हटलं, आता समजा 675 जरी आलं असतं तेव्हा तर आम्हाला फाईट करायची गरज पडली नसते ना. आणि हे म्हणजे ऑटोमॅटिकली पार्किंग आली असते आम्हाला. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघितला तर हाईट आणि स्क्वेअर फीट कमी आहे. तर मला एक सांगा ना, जेव्हा तुम्ही नियम बनवता DCPR 2034 मध्ये तुम्ही नियम टाकता की 2.75 मीटर असावा, मग 6 इंच का कमी आहे? 6 इंच कमी हे तुम्हाला वाटतं, पण तुम्ही BDDCLचं तुम्ही 160चा 500 नेहमी तुम्ही बोलत असतात, पण BDDCLचं 10.5 फूट आहे, ते कोण बोलणार? 10.5 फूटची आमची हाईट आहे सध्या, मग 10.5च्या ऐवजी तुम्ही किती देताय? 8.5 फूट देताय, तर त्याबद्दल पण बोला ना. माझं काय म्हणणं आहे, बघा शेवटी जे पुनर्विकास आहे सर्वांनाच पाहिजे. कोणी असं म्हणत आहे की कारण कसं आहे, पूर्वी एक घरात 2-3 कुटुंब राहायचे. आता प्रत्येक तुम्ही बघत असेल ना, एक सिंगल कुटुंब जरी असेल, ज्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर फॅमिली जरी म्हटला, तर न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये मुलाला सुद्धा एक सेपरेट रूम पाहिजे अभ्यासासाठी. तर त्यासाठी प्रत्येकानं मोठे घर हवंच आहे. पण त्यात काय, मोठे घर देताना भरपूर काही गोष्टी त्याचं पण आपण काळजी घेतला पाहिजे, बरोबर. मग त्यासाठी भरपूर जे टेक्निकल जे फॉल्ट झाले, जे टेक्निकली तुम्ही बघितलं भरपूर काही त्रुट्या झाल्या. एक नाही, हाईट कमी, स्क्वेअर फीट कमी, पार्किंगसाठी लढावा लागला. आता शाळा पाहिजे आम्ही म्हणतोय, तुम्ही विचार करा, इथे एकूण 54 रूम असं शाळेची राखी होती BDD अंतर्गत आणि 6 शेड्स होते शाळेची. मग त्याच्याऐवजी तुम्ही मोबदला काय देताय? पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल देताय का? पब्लिक स्कूल, ज्याने की जे गोरगरिबी राहतात ते फीस भरू शकत नाही, डोनेशन देऊ शकत नाही. मग त्यांचं जे शाळा होती पहिला पूर्वी जे BMची शाळा, त्याच्या बदले आपण विचार करतो की बाबा आम्हाला
पब्लिक स्कूल द्या, कारण दादर प्रभादेला एवढ्या शाळा असून सुद्धा तिकडे पब्लिक स्कूल आहे, वरलीला का नकोय ते एक. आणि ICU पाहिजे, कारण वरलीला सर्वांना माहिती आहे शाळेचा प्रॉब्लेम सुटल्यानंतर एक ICUचा प्रॉब्लेम आहे. कित्येक लोकांना मी बघितलंय की बाबा काही इमर्जन्सी आली, कार्डियक अरेस्ट आला, त्यांना घेऊन जातो कुठे नायर किंवा केम, मग तो जाता तर मृत्यू होतो माणसाचा. मग त्यामुळे तुम्हाला वरलीला ICU पाहिजे. आणि इथे जे हॉस्पिटल आहे आमचं प्रायव्हेट एक हॉस्पिटल आहे संस्थाची, ते म्हणतात की तेच हॉस्पिटल तुम्हाला डेव्हलप करून देणार. पण एवढा मोठा टाउन प्लॅनिंग होतोय, एवढा मोठा आपला डेव्हलपमेंट होतोय, मग त्यामध्ये आपण का नाही करत, एक हॉस्पिटलचा ICU का नसावा? ठीक आहे, BDD चालमध्ये देऊ नका, कमीत कमी तुम्ही आपला पोदर हॉस्पिटल आहे, कामगार तिथे तरी द्या. कारण तुम्ही जेव्हा रिडेव्हलपमेंट करता तेवढा जनसंख्या वाढणार आहे. पण जनसंख्या वाढल्या तर एक हॉस्पिटलची गरज आहे की नाही, ICUची गरज आहे की नाही, मग काय विचार केला त्याबद्दल? आणि मला असं वाटत नाही की मुख्यमंत्री किंवा आमदार जर विचार केला आणि इकडे शाळा आणि ICU येणं काही मोठी गोष्ट नाहीये. आपण पाहतो या ठिकाणी सर्वच समस्या, सर्वच त्रुटी या आपण आता जाणून घेतलेल्या आहेत. मात्र आता प्रश्न आहे की या त्रुटी, या पुनर्वसनाच्या माध्यमातून जे नागरिक BDD चाळीतून नव्या घरात जाणार आहेत त्या पूर्वी दूर होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार.